सर्व अंकविकाताईंचे स्वागत करतो। आपल्याला युनिलर्न या ॲपमध्ये खूप अडचणी येत आहेत। ॲप ओपन होत नाही आहेत, पुढे जात नाही आहेत, प्रश्न उत्तर दिसत नाही आहेत। हे कशामुळे झालेलं आहे? हे सर्व आपण एकाच वेळेस ॲपचा उपयोग करत असल्या कारणाने तसं झालेलं आहे। त्यामुळे शक्यतो आपण एकतर रात्री सोडवण्याचा प्रयत्न करावा किंवा दिवसा सकाळी जर तुम्ही ॲप ओपन करून आपला कोर्स जर पूर्ण केला तर ॲप पण सुरळीत चालेल आणि आपलं प्रमाणपत्रही लवकर मिळेल। एकाच वेळेस एवढे सारे अंगणवाडी सेविका ॲप ओपन करत असल्यामुळे ह्या अडचणी तुम्हाला येत आहेत। चला तर आपण आता घटक संच क्रमांक 2 याची प्रश्न उत्तरे बघणार आहोत। तो घटक संच बघणार आहोत। चला आपण ॲप ओपन करूया। खूपच अडचणी येत आहेत ॲप ओपन करण्यासाठी। मलाही खूप अडचणी येत आहेत, कारण की एक व्हिडिओ बघितल्यानंतर समोरील प्रश्न उत्तर आपल्याला द्यावी लागत असतात। ती व्हिडिओ मला बघावा लागतो, बारकाईने त्याचं निरीक्षण करावं लागतो, त्यानंतरच त्या प्रश्नाची उत्तरे आपल्यापर्यंत मी पोहोचवत असतो। आणि ॲपमध्ये एवढ्या अडचणी येत आहेत, ॲपसुद्धा ओपन होत नाही आहेत, तरीही मी तुमच्यासाठी प्रश्न उत्तरे घेऊन येत आहेत। तर आपण माझ्या या प्रयत्नांना साथ द्यावी, माझा व्हिडिओ आपण बघावा, आपले प्रश्न उत्तर आपण देऊन आपले प्रमाणपत्र लवकरात लवकर मिळवावेत। चला आता बघा, आता इथं 60% झालेलं आहे। इथं क्लिक करावं आपण। बघा, आपला हा घटक संच 1 जो आहे, घटक संच 1 बाल शिक्षणाचे स्वरूप, हे आपण यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहे। सर्व ठिकाणी हिरव्या कलरचा डन दाखवण्यात आलेला आहे, म्हणजे याचा अर्थ असा होतो की आपण हा घटक संच पूर्ण केलेला आहे। आता जर खाली तुम्ही बघत असाल तर तिथं 2 निळ्या कलरचे ऑप्शन दिसत आहेत। एक आहे घटक संच 00 कोर्स आणि दुसऱ्या ठिकाणी दिलेला आहे घटक संच 2। तर आता आपल्याला घटक संच 2 यावर क्लिक करायचं आहे। आपण 1 पूर्ण केलेला आहे, आता आपण घटक संच 2 यावर क्लिक करणार आहोत। चला आता आपण क्लिक करूया। आता आपल्या समोर घटक संच 2 बाल विकासाची ओळख या पद्धतीचा घटक संच आलेला आहे। त्यामधील 2 मधील पहिला घटक आहे बाल विकासाची ओळख, दुसरा आहे वाढ आणि विकास, दुसऱ्यातला तिसऱ्यामधला पहिला आहे मुलांच्या वाढीचे व विकासाचे टप्पे व त्यांची वैशिष्ट्ये, त्यानंतर दुसऱ्यामधील तिसरा घटकामधील दुसरा घटक शैक्षणिक रचना व आकृती, त्यानंतर 0.2 मधील 0.4 बाल विकासाची तत्वे आणि त्यानंतर आहे प्रश्नमंजुषा। म्हणजे ही प्रश्नमंजुषा आपल्याला सोडवण्यासाठी वरील सर्व व्हिडिओ आपल्याला पाहावे लागणार आहेत, त्यानंतरच आपल्याला ही प्रश्नमंजुषा आपल्याला सोडवावी लागणार आहे। त्यामुळे आता मी या प्रश्नमंजुषा सोडवण्यापूर्वी ही सर्व व्हिडिओ बघणार, त्यानंतर आपल्याला यावरील प्रश्नमंजुषाची उत्तरे मी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे। आता सर्वप्रथम बाल विकासाची ओळख यावर मी क्लिक करणार आहे। ॲप खूपच लोड घेत आहे, त्यामुळे शक्यतो आपण बाहेर पडू नये, कारण की बाहेर पडल्यानंतर पुन्हा नव्याने आतमध्ये वेळ लागणार आहे। आता बघा, आपल्याला इथं बाल विकासाची ओळखसाठी स्टार्ट या बटनावर क्लिक करायचं आहे। आपल्याला काही करून आपले प्रमाणपत्र मिळवायचे आहे, त्यामुळे ॲपचा प्रॉब्लेम जरी असला तरी शक्यतो आपण लवकर उठून जर केलं तर त्यावेळेस कमी रश असल्या कारणाने आपण आपला व्हिडिओ बघू शकतात। आता आपल्याला व्हिडिओ आलेला आहे, आपण हा व्हिडिओ बघणार आहोत। घटक संच 2 मधील 4थ्या पॉईंटपर्यंत आपण व्हिडिओ बघून झालेले आहेत आपले। आता आपण त्यावर आधारित प्रश्नमंजुषा सोडवणार आहोत। चला तर आपण प्रश्नमंजुषेवर क्लिक करूया। अटेम्प्ट क्विज नाऊ या निळ्या बटनावर आपल्याला क्लिक करायचे आहे। आपल्या समोर प्रश्न दाखवण्यात आलेले आहेत। एकूण किती प्रश्न आहेत बघूया आपण। एकूण आपल्याला 3 प्रश्न देण्यात आलेले आहेत, आपण बघू शकता। पहिला प्रश्न आहे गटात न बसणारे ओळखा। आता 4 ऑप्शन देण्यात आलेले आहे, त्यापैकी आपल्याला एक उत्तर बरोबर द्यायचं आहे। चालणे, चढणे, बोलणे की सायकल चालवणे, असे 4 ऑप्शन आहेत। आता यापैकी कोणता घटक हा गटात न बसतो, म्हणजे 3 सारखे असतील आणि 1 चुकीचा असेल, तर तुम्हाला काय वाटते बघा बरं, 4 पैकी 1 कोणता चुकीचा असेल? चला मी उत्तर देतो। याचं उत्तर आपल्यासमोर दाखवण्यात आलेलं आहे। हे उत्तर अगदी बरोबर आहे। या पद्धतीचे उत्तर आपण क्लिक करावं
आणि त्यानंतर आपण पुढे जाऊ. बघून घ्या प्रश्न, बघून घ्या प्रश्न, त्याच्यानंतर उत्तरसुद्धा बघून घ्या. प्रश्न क्रमांक 1चा हेच उत्तर आपल्याला तिथं लिहायचे आहे, तरच आपल्याला मार्क्स मिळतील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघा. गटात न बसणारे ओळखा. बसणे, सरपटणे, पोहणे की रांगणे. बसणे, सरपटणे, पोहणे की रांगणे. हे 4 ऑप्शन देण्यात आलेले आहेत. त्यापैकी 3 बरोबर आणि 1 चुकीचं आहे. तुमच्यासमोर उत्तर दाखवण्यात आलेलं आहे. हे उत्तर अगदी योग्य आहे. आपण हेच उत्तर क्लिक करावे. त्यानंतर 3रा प्रश्न आहे. खाणे, नाचणे, स्मित हास्य की पकडणे. बघा ऑप्शन बघा. खाणे, नाचणे, स्मित हास्य की पकडणे. काय वाटते तुम्हाला यापैकी कोणता ऑप्शन असणार आहे? बघा याचं उत्तर हे आहे. आपण अगदी बरोबर गेस केलेलं होतं. अशा प्रकारे आपल्या 3 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत आणि 3 प्रश्नांची उत्तर दिल्यानंतर सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सबमिट ऑल अँड फिनिश या ऑप्शनला क्लिक. पुन्हा सबमिट या बटनावर क्लिक करावे. एक वेळा सबमिट केल्यानंतर आपण उत्तरामध्ये काही चेंजेस करू शकत नाही. लोडिंग होत आहे. ॲपवर प्रॉब्लेम असल्यामुळे खूपच लोडिंग होत आहे. रिव्ह्यू घेत आहे ते ॲप. अशा प्रकारे आपल्याला मार्क्स मिळालेले आहेत. आपणही हेच प्रश्नाची उत्तरे लिहून आपण गुण घेऊ शकतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा. आपल्या सेविका ज्या इतर सहकारी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा, जेणेकरून त्यांनाही मदत मिळेल या प्रश्नांच्या उत्तरांची. धन्यवाद.